थँक्यू डीजे, थँक्यू. माजी नगरसेवक किशोर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सर्वचे स्वागत आहे या JKCC आपल्याला बिग बॅश लीग 2025 मध्ये. आणि बारोंडा 11 या संघाचे खूप मोठे पाठीराखे आहेत. चला ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बंटी गवस सोबत केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर पहिलं षटक घेऊन हितेश भोईर, नवीन गोलंदाज आपल्याला पहिल्या षटकामध्ये नेहमीच दिसतो असे हितेश भोईर सज्ज होतोय. जिकडे सर्व काही रेडी आहे. ग्रुप डी मधून दुसरी मॅच ऑल सेट. पहिला बॉल फुल टॉस. ओ व्हॉट अ फील्ड, क्या बात है. नितेश घरत आउटस्टँडिंग एफर्ट. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे, बघण्यासारखं आहे कशा प्रकारे चेंडूला अडवला होता. फुल टॉस चेंडू होता, कॅप मधून जात होता, परंतु क्या बात आहे, काय जबरदस्त फिल्डिंग. पहिल्याच चेंडूवर चेंडू आतमध्ये आणला. नकीरकार 3 धावा वाचवल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. जवळपास जिग्नेश चेंडू खाली गेले होते, परंतु चेंडू खाली जात असताना चेंडू तितक्यात वेगाने निघून गेला होता डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आहेत. केतन आणि बंटी गवस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होते. 2 चेंडू 2 धावा. क्लीन बोल्ट. क्रॉसचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बॅटची नव्हे तर चेंडूने डायरेक्टली यष्टांची संपर्क साधला आणि मोठ्या विकेटचा बदल. पहिला हादरा गॉन. थँक्यू. पहा क्रॉस झाले होते. क्रॉस होऊन फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटचा फेस लवकर ओपन झाला. लवकर ओपन होत असताना चेंडूने बॅटची नव्हे तर डायरेक्टली यष्टांची संपर्क साधला. नक्कीकार बाद व्हावं लागलं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. आकाशने आल्याच पहिल्या चेंडूवर सिंगल आणून दिली. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा दाखलकर 1 गडी बाद असं हितेश भोईरचे षटक आतापर्यंत. पुन्हा एकदा सज्ज होते केतन समोर. आता केतनची थोडी जबाबदारी वाढली गेली. बॅटचा टोला लागला होता. काय जबरदस्त चेंडू होता. पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा टोला लागत असताना चेंडू ऑफला गेला होता आणि सिंगल आली गेले. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 4 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिकडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ब्लॉक हॉलचा मारा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु टायमिंग नव्हतं. नक्कीकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. जिकडे 4 धावा दाखलकर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 थँक्यू. मयूर पडेलकर नवीन गोलंदाजी मार्क करत आहे. पहा पहिल्या षटकामध्ये बरंच काही घडलं होतं. सिंगल विकेट, डॉट बॉल आणि आता चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात झाली. आता चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात असताना त्या सर्कल मध्ये वाहूला उभा केला गेला. 9 धावा जर काय नाही झाल्या तर 2 धावा मायनस आणि झाल्या तर 2 धावा प्लस. हे चॅलेंजिंग ओव्हरचे नियम आहेत. जिकडे मयूर पडेलकरच्या हातामध्ये चेंडू आहे. अशा स्ट्राईक एंडला केतन आहे. पहिला बॉल. गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. लासन सर होते. चेंडूला अडवलं होतं आणि सिंगल आली गेले पहिल्याच चेंडूवर. 5 धावा दाखल करते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 चॅलेंजिंग ओव्हरने संपूर्ण खेळ कालच्या दिवसामध्ये बदलला होता.
आज चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्या मॅच मध्ये थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या JCC B संघाच्या, आणि आता बघूया दुसऱ्या मॅच मध्ये चॅलेंजिंग ओव्हर कशा प्रकारे असणार आहे. पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. नितेश पाटील चेंडू खाली येतो, फेकी चाली गेले, परंतु फेकी होत असताना येस गडी बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. आता मात्र बाद व्हावं लागलंय. गॉन. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, राजूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, राजूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर साहिल. साहिल आला गेलाय. फार अडचणी वाढल्यात. चॅलेंजिंग ओव्हरने काही संघाचे अडचणीमध्ये सुद्धा ठेवले, काही संघाला प्लस मध्ये सुद्धा ठेवलं गेलं. या प्रकारे चॅलेंजिंग ओव्हर करपासून पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न, पान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता आणि सिंगल आले गेले. पहा जबाबदारी आता पूर्णपणे केतनवर आहे. लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण कालच्या दिवसामध्ये पाहिले. 23 धावा नारंगीने गुरुदत्त मनेलपाडा संघासमोर या मैदानावर डिफेंड केल्या होत्या कालच्या दिवसामध्ये, आणि कधी विचार सुद्धा केला नसेल की 23 धावा या मैदानावर डिफेंड, ते पण चॅलेंजिंग ओव्हर येत असताना. सिंगल पुन्हा एकदा आली गेले आणि धावसंख्या धावपलकडे आतापर्यंत 6 धावा. पहा फक्त 3च धावा आल्या त्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. शेवटचं आणि अंतिम चेंडू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्टंपच्या बाहेर बाहेर आणि बाहेर आहे. 8 धावा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते मयूर. कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला सिंगलसाठी. 5 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 9 धावा नाही होऊ शकल्या, त्यासाठी 2 धावा आता मायनस होणार आणि 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 7 धावा धावपल करतात. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन. थँक्यू. नितेश पाटील नवीन गोलंदाज. पहा सध्याच्या घडीला वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये चर्चेत असलेला हा खेळाडू जो नितेश पाटील, जो गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला गेलाय. आता अडचणी समोर असताना काय या अडचणीला थोडासा बदलण्याचा प्रयत्न करतील का, यावर सुद्धा आता प्रश्न असणार. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेलाय सिंगलसाठी. पहा अजून एकही चौकार आलेला नाहीये. ही सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. आता हा चौकार येणार कधी यावर सर्वांच्या नजर आहेत. सर्वांच्या नजर आता केतनवर आहेत. केतन कशा प्रकारे मॅचला पुढे नेईल. बॅकफुट जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, लॉसेस तर त्या ठिकाणी होते. बॅकअप येईपर्यंत 1 धाव. 5 ज्या प्रकारची गोलंदाजी होती त्या प्रकारच्या क्षेत्राशी सुद्धा झालं गेलंय, त्यामुळे तितकंच धावफलक नाही दिसत. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी गेला. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्यात आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. काय इकडून थोडासा घेर चेंज करण्याचा प्रयत्न असणार आहे की काय. बारोंडा 11 संघ एखादा चौकार शोधतोय. पुन्हा एकदा टॅप केले गेले हलक्यात चेंडूला सिंगलसाठी. पहा नितेश पाटीलच्या षटकानं आतापर्यंत 4च धावा आल्या. प्रत्येक चेंडूवर सिंगल आली गेले आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. साहिल समोर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. सोडायचा प्रयत्न केला तर सोडता सोडता अखेरकार बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला हलक्यात ड्राईव्ह केलं होतं. समोर खेळण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी आहे आणि चेंडूला अडवलंय. नखेरकार 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, राजूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे फोर, राजूचे एक शॉट वन्स मोर.
थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थान अशा 12 धावा अप्पलकर. काय इकडून किमान 10-12 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार की काय. पहिला बॉल किरणचा फुल टॉस ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बॅनरला टच. नखेरकर पहिला चौकार बारामुंडा 11 या संघासाठी. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. थँक्यू साहिलच्या बॅट मध्ये चौकार आलाय आणि धावपल सुद्धा थोडस वेगाने सुरू होण्याचा प्रयत्न सुद्धा तू करतोय. हलक्यात पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर मयूर चेंडू खाली येतोय तोपर्यंत सिंगल रन. 5-17 धावा धावपल करते. इकडून किमान 24 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार. आणि केतन अजूनही मैदानामध्ये आणि केतनच्या बॅट मधून अजूनही चौकार आलेला नाही. सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेले बारामुंडा 11 संघासाठी. काय इकडून केतन येणाऱ्या 4 चेंडू मध्ये घेर चेंज करण्याचा प्रयत्न करेल काय यावर सर्वांच्या नजरा. टॅप केला गेला चेंडूला ड्राईव्ह केला गेला तर फेकी वेगाने गेले. डायरेक्ट हिट बनता काम पीठ पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता फेकी करत असताना बॅकअपला कोणीच का नाहीये हा सुद्धा प्रश्न आहे. ओव्हर थ्रूच्या रूपाने 1 धाव आली गेले. पहा ज्या वेळेला फेकी केली होती त्यावेळेला पाठीमागे बॅकअप साठी कुठलाच खेळाडू नव्हता कारण हातामध्ये चेंडू नाही आला. त्या कारणानं ओव्हर थ्रूच्या रूपाने 1 धाव येते. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 19 लास्ट 3 बॉल रिमेनिंग आफ्टर फर्स्ट ओव्हर. मोठा फटका मारायचा प्रयत्न कडक स्ट्रोक होता पण चांगली फिल्डिंग. पहा लॉसन सरने आतापासून पहिल्या षटकापासून ते आतापर्यंत जबरदस्त फिल्डिंग करून दाखवले. आणि असं कॅप्टन आहे आणि कॅप्टनचा रोल आतापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये सादर केला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 20 रन लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. 21 रन शेवटचा आणि अंतिम चेंडू. थँक्यू. स्टेप असल्या कारणानं शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला फेकी झाली आणि अखेरकार विकेट सुद्धा आली गेली. पहा तर पहिल्या इनिंगचा खेळ संपतो जिकडे 20 धावा दाखल करते त्याने 21 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय बारामुंडा 11 या संघाने उंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेकला या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. श्रीराम वंदन त्याच्या चरणावर त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 21 21